नमस्कार. स्वतःच्या जीवाचा विचार न करता अर्णवने ईश्वरीचे प्राण वाचवलेले असतात. त्या गुंडांशी 4 हात करून ईश्वरीला सही सलामत तो ऑफिसमध्ये घेऊन आलेला असतो. त्यावेळेला ईश्वरीला खूपच राग आलेला असतो. ईश्वरीला बघून लावण्याच्या तर तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. लावण्या स्वतःशीच बोलते, कितीही प्रयत्न करा, काहीही करा, तरीसुद्धा ही मुलगी कधीच माझ्या कोणत्याच तावडीत सापडत नाही. प्रत्येक वेळेला AR तिला वाचवायला जातो म्हणजे जातोच. तेवढ्यात मात्र लावण्या अर्णवजवळ येते आणि अर्णवला बोलते, AR तू कुठे गेला होतास? तू या मुलीला वाचवण्यासाठी गेला होतास? अरे काय गरज होती तुला? अरे जरा तरी विचार करायचा ना, स्वतःला काही झालं असतं तर? तेव्हा लगेच अर्णव बोलतो, एक मिनिट, मी कुठे गेलो होतो, कशासाठी गेलो होतो, मी काय करून आलो हे तुला कसं माहिती? म्हणजे लावण्या तुला सगळे माहिती होतं का? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर तुम्ही काय विचारताय? लावण्या मॅडमनीच तर त्या गुंडांना मला किडनॅप करून ठेवायला सांगितलं होतं, जेणेकरून मी केलेली मिठाई तुमच्या ऑफिसमध्ये पोचूच नाही, बरोबर ना लावण्या मॅडम? तेव्हा मात्र लावण्या बोलते, एक मिनिट, तू काय बोलतेस, कळतंय का तुला? तू माझ्याशी या भाषेत बोलू शकत नाहीस. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, लावण्या मॅडम खरं तर मला तुमचं मुस्काट फोडावंसं वाटतंय. अहो एखाद्याच्या कामाचा जरा तरी विचार करा ना. तुमच्यामुळे ही मिठाई जर का आज ऑफिसमध्ये पोचू शकली नसती तर अर्णव सरांच्या इज्जतीला केवढा मोठा थप्पा बसला असता, कळतंय का? तेव्हा मात्र ईश्वरी मोठ्याने असं बोलताच अर्णव बोलतो, म्हणजे लावण्या हे सर्व तू केलं होतंस? अगं पण का हे सर्व करायची गरज होती? का तू हे वागलीस अशी? बोल ना. तेव्हा मात्र लावण्या बोलते, ईश्वरी उगाच ARच्या मनात काही बाई भरवू नको. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, अर्णव सरांच्या मनात भरवायला ते काही लहान नाही आहेत. त्यांच्यासमोर काय घडतंय काय नाही हे त्यांना स्वतःला कळतं. आणि लावण्या मॅडम तुम्ही आहे ना, माझ्याशी पंगा घेऊ नका. प्रत्येक वेळेला मी तुम्हाला माफ करते, पण प्रत्येक वेळेला मी तुम्हाला माफ करेनच असं नाही. लावण्या मॅडम जर का तुम्ही माझ्या मस्तकात गेलात ना, तर मात्र मी तुम्हाला सोडणार नाही. मी सगळं सहन करेन, पण माझ्या कामाशी जर का कोणी पंगा घेत असेल तर मात्र मी त्याला सोडत नसते. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, लावण्या तू लवकरात लवकर ईश्वरीची माफी मागावीस. तेव्हा लगेच लावण्या बोलते, तू काय बोलतोयस, कळतंय का अर्णव? AR मी या मुलीची माफी मागणार नाही आणि मुळात तुमच्याकडे काही पुरावाच नाही की हे सर्व मी केलंय. तेव्हा मात्र ईश्वरीचा राग अनावर होतो आणि ईश्वरी सटासट लावण्याच्या कानाखाली मारते आणि लावण्याला बोलते, लावण्या पुरे, आता तर मला या गोष्टीबाबतीत तुझ्याशी काही बोलायचंच नाही. लावण्या खरं सांगायचं तर 1 नंबरची खोटारडी आहेस तू. आजपर्यंत लावण्या मॅडम म्हणत तुला मान देत आले, पण आता मात्र नाही. काही झालं तरीसुद्धा मी लावण्या मॅडम म्हणून तुला मान देणार नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र लावण्या खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते, तुझी हिंमतच कशी झाली माझ्यावरती हात उचलायची? तेव्हा ईश्वरी म्हणते, तुम्ही माझी अजून हिंमत बघितलेलीच नाही. लावण्या मॅडम तुम्ही जर का माझी हिंमत बघितलीत ना, तर स्वतःला तुम्ही अशा उभ्या राहू शकत नाहीत असं बघाल. ते ऐकून मात्र लावण्याला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला आकाश लावण्याला बोलतो, लावण्या तुला हे सर्व करायची गरजच काय होती? लावण्या तू जरा तरी विचार करायचा होतास ना तुझ्या वागण्याचा. मुळात तू असं कसं काय वागू शकतेस? त्यावेळेला लगेच लावण्या बोलते, पुरे, मला आता काही ऐकायचं नाही. AR तुझ्या ऑफिसमध्ये माझा असा अपमान होतो हे जेव्हा माझ्या मम्माला कळेल तेव्हा काय होईल याचा विचार कर. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, तुझ्या मम्माला काय उत्तर द्यायचं आणि काय नाही ते मी बघेन. या गोष्टीचा विचार तू नको करूस, तू फक्त ह्याच गोष्टीचा विचार कर की तू काय वागतेस. मुळात तुझं वागणं किती चुकीचं आहे. मला तर तुझ्या वागण्याचा खूप त्रास होतोय. तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला आकाश म्हणतो, लावण्या अगं त्यापेक्षा तू एक गोष्ट कर ना, त्यापेक्षा तू लवकरात लवकर या सर्व गोष्टी बंद कर आणि मुळात या सर्व गोष्टी तू थांबव. मला तर आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आणि काही झालं तरीसुद्धा मला आता या गोष्टीचा विचार करावासा वाटतच नाही. प्लीज हे सर्व थांबवायचं तू. त्यावेळेला मात्र लावण्या खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला लावण्या मोठ्याने बोलते, नाही, मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे.
आणि या गोष्टीचा विचार करण्यासारखं मला काहीच वाटत नाही. तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो, पुरे झालं. मला तर आता कळून चुकलंय की तू एक नंबरची खोटारडी आहेस आणि तुझ्यावरती विश्वास तर ठेवलाच नाही पाहिजे. मुळात तुझ्यावरती विश्वास ठेवून किती चुकीचं करतोय ते मला कळतंय. तू आत्ताच्या आत्ता मिस इंदोरची माफी मागायची म्हणजे मागायची. तेव्हा मात्र लावण्या बोलते, माय फूट, पण मी हिची माफी नाही मागणार. तू काही बोल अर्णव, तू काही करायला सांग, पण मी हे मात्र नाही करणार. तेव्हा लगेच आकाश बोलतो, माफी तर मागावीच लागणार लावण्या तुला, कारण तू चुकीचं वागलेस हे कबूल कर. जोपर्यंत तू हे कबूल करत नाहीस तोपर्यंत तुला कोणीही माफ करणार नाही. त्यावेळेला लावण्याला ईश्वरी बोलते, जर का तुम्ही माझी माफी मागितली नाहीत तर मग मी स्वतः तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देईन. मी त्यांना सांगेन की तुम्ही मुद्दामून माझ्याशी असं वागलात, मला किडनॅप करायला लावलं. त्यामुळे अर्णव सरांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण झाला होता. तेव्हा मात्र ईश्वरी खूपच घाबरलेली दाखवते आणि त्याच वेळेला लगेच लावण्य म्हणते, ईश्वरी पुरे झाला. हे जे तू मला धमकावतेस ना ते पहिल्यांदा बंद कर. तू मला घाबरवू नकोस. त्यावेळेला ईश्वरी बोलते, मी नाही तुम्हाला घाबरवत. जर का सगळा प्रसंग आठवला ना की मला स्वतःला घाबरायला होतंय. तुम्हाला नाही माहिती तिथे कसं आणि काय काय घडलं ते. तुम्ही जर का त्या गोष्टीचा विचार केला असतात ना तर तुम्ही असं वागलाच नसतात. लावण्य मॅडम, तुमच्याकडे आता पर्यायच नाही, तुम्ही माझ्याशी माफी मागावीच लागेल. शेवटी ती तिची माफी मागतेच. तिला म्हणते, मला माफ कर. लावण्याने हात जोडून ईश्वरीची माफी मागितलेली असते. त्यामुळे ईश्वरी चांगलीच खुश असते. त्यावेळेला अर्णव लावण्याला बोलतो, लावण्या, दुसऱ्याचं वाईट चिंतण्याआधी आपल्याकडे सुद्धा 4 बोटं असतात, हे लक्षात ठेवायचं. लावण्या, तू जे काही वागत होतीस ते चुकीचं वागत होतीस. तुला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला असता तरीसुद्धा तू समजून घेतलं नसतंस. म्हणूनच तुला या भाषेत सांगितलं, असं वागू नकोस लावण्या. तू जर का असं वागलीस तर तू स्वतःलाच त्रास करून घेतेस आणि तुझ्या याच गोष्टीचा त्रास आम्हाला होतो. लावण्या, प्लीज जरा विचार करत जा. तेव्हा मात्र लावण्या खूपच घाबरलेली असते. तिला काय बोलावं तेच कळत नसतं. ती मोठ्याने बोलते, पुरे झालं यार, झाली ना माफी मागून, आता विषय संपव ना, कशाला विषय ताणतोस. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, मी नाही विषय ताणत, विषय तू ताणतेस. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर हात जोडून ईश्वरीची माफी मागायला लावणाऱ्या अर्णवने योग्य केलं का ते कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.